दैवी शक्ती आहे. एक कुटुंब माझा 3 दिवसाबरोबर माझ्याकडे आला. आणि लहान मुलगा 6 महिन्याचा आहे आणि तो बाळ 6 महिन्याचा असून त्याचे श्वास चालत नाही, त्याचे ठोके चालत नाही, तो लढत नाही, हलचल होत नाही. 6 महिन्याचा बाळ आहे. त्यांनी इथून तिरोडा, तुमसर आणि बटाळा असे डॉक्टरांचे उपचार केलं आणि त्या डॉक्टरांनी त्या केसला नागपूरला पाठवलं. नागपूरला पाठवलं. अनुभव ही चर्चासत्र अनुभवासाठीच आहे आणि अनुभवाच्या माध्यमातून मनुष्य जागृत होते. म्हणून एक चित्त, एक लक्ष, एक परमेश्वर, हे कधी लक्षात ठेवायचं. आणि नागपूरला केस गेली आणि डॉक्टरांनी त्याचं जेव्हा ट्रीटमेंट केलं तर डॉक्टर काय म्हणतो, या मुलाला कोणताही प्रॉब्लेम नाही. काय म्हणते डॉक्टर, या मुलाला कोणताही प्रॉब्लेम नाही, परंतु हा मुलगा अपुरा आहे. डॉक्टर काय म्हणते, हा मुलगा अपुरा आहे, याची गॅरंटी नाही. कोण म्हणते, कोण म्हणते, डॉक्टर. आणि आपला डॉक्टर कसा आहे, हम किसके वाले, सेमिन आहे की नाही आहे, ऊर्जा निर्मित. मानव धर्माचा सेवक जो ऊर्जा निर्मित नाही तो या पृथ्वीवर आनंदाचे ऊर्जा निर्मित समजते. जो मानव ऊर्जा निर्मित राहील तो त्या पृथ्वीवर आनंद घेईल, नाही तर मग काही आनंद घेण्यात मजा नाही. आणि त्यांनी मला फोन केलं, म्हणे आम्ही परिवार दवाखान्यामध्ये आहोत आणि काय केलं पाहिजे, या मानव धर्मामध्ये मरावं लागते. होती म्हणे, काय करायचं. मी म्हणू, अंतःकरणातून जर तुझ्या परमेश्वराचं एकमत विचार जर झाला असेल तर तू त्याच ठिकाणी बाबा हनुमानजीचा मंत्र जप. काय जप, काय जप, बाबा हनुमानजीचा मंत्र जप. शिव मानव विनंती प्रार्थना नंतर आहे, ही दिनचर्यासाठी आहे. फक्त एकच मंत्र कुणाचा आपला कोणता, भगवान बाबा हनुमानजी. म्हणून बाबा हनुमानजीच्या नावाचा मंत्र जप आणि मुखातून बोलते भगवान बाबा हनुमानजी. महान तेजी बाबा गुरुदेवजी. डॉक्टरांनी केस वापस केली, मुलगा निर्जीव, मतलब त्याला अर्धवट बनवलेला आहे, हे डॉक्टर म्हणते. कोण म्हणते, डॉक्टर बोलते. तर जेव्हा भगवानचं तेव्हा या पृथ्वीवर पाठवलं अर्धवट पाठवलं नाही, मानवाची परीक्षा. ठीक आहे, म्हटलं तू भगवान बाबा हनुमानजीच्या नावाचं स्मरण कर आणि मनाच्या मनात बोल की भगवान बाबा हनुमानजी माझा मुलगा या दवाखान्यातून बाहेर निघायला पाहिजे. अरे हिम्मत, हम किसका वाला, तुझी दैवी शक्ती अपने पास है. कारण बाबाने आपल्याला शिकविलं आहे की या मानव धर्माचा सेवक खुद पुजारी आहे. काय स्वतःला होत आहे आधी पुजारी म्हणून, खुद पंड बनवला बाबाने. बाबाने खुद आपल्याला व्यक्त बनवलेला. हे 3 गुण जर आपण अंगीकृत केलं तर हम किसका, अरे अरे आम्ही लेकर कोणाचं, हे ऊर्जा पाहिजे, हे स्टॅमिना पाहिजे. कारण बाबाने स्वतः आपल्याला पंडा पुजारी आणि वैद्य बनवलेला आहे. कारण स्वतःचे हवन आपण स्वतः करतो का नाही. आणि बाबा हनुमानजी खूप हा मंत्र दैवी शक्ती आपल्याकडे आहे. 3 दिवसानंतर आला, त्याला मी सांगितलं की भगवान या बाळाला अर्धवट पाठवणार नाही, कारण तुझ्या मुखातून होते की मी कधीतरी मार्गामध्ये जाईल. तो कुटुंब काय म्हणे, मी केव्हा तरी मार्गात जाईल. म्हणून बांधव, भगवान बाबा हनुमानजीने अजून जरी या पृथ्वीवर जर बाळ घडवत असेल तर कोण घडवतं, भगवान बाबा हनुमानजी. आणि आज तो बाबा हनुमानजीचं स्मरण करत आहे, बाबा हनुमानजीचं जप घेत आहे, याची पूर्तता कोण करत, कोण करत, अखेर भगवान बाबा हनुमानजीच करत. आज सेवकांनो, या मानवाची परीक्षा. आणि त्याला कार्य दिलं. कार्य गेल्यानंतर त्यांनी मला काल सांगितलं, मुलांनी संडासही केलं, मुलगा लढायला लागला आणि आलिंग करायला लागला म्हणे. म्हणून हे काय, दैवी शक्ती. ठीक आहे. अधुरा कोण पाठवलं, अधुरा कोण पाठवलं, भगवान बाबा हनुमानजीने. आणि अगरबत्तीचे नाव, अगरबत्ती कोणाला लावलं आपण, भगवान बाबा हनुमानजीला. असे ज्याचे कार्य कोण करल,
करेल, परंतु या मानवाच्या हातात काय घडून घेणे. सेवक बांधवांनो, मानवाचं कार्य मानवाचं हातून घडत नाही, ही दैवी शक्ती आहे. आणि या दैवी शक्तीच्या माध्यमातून कोणताही मानव दुःखी आणि गरीब राहू शकत नाही. हे माझे महान त्याजी बाबा डोंगरेजीचे हातीचे शब्द आहेत की या मानव धर्माच्या सेवक दुःखी आणि गरीब राहू शकत. हम किसकावाले आपण बाबांची लेकर आहोत. त्यांच्या नावाची अगरबत्ती विनंती प्रार्थना आठवडी करता करता निष्ठेनिमित्त आपण कार्य इमाने ईश्वर केलं तर या मानव धर्माचा सेवक दुःखी आणि गरीब राहू शकत नाही. रहेगा याने नाही रहेगा. सेवक बांधवांनो, ही दैवी शक्ती आहे. आणि या कार्याला जर प्रत्येक कुटुंबाने पहाटे उठून परमेश्वरी जर कार्य आपण कुटुंबात चांगले एकमत्याचे विचार केलं तर मानवावर कोणतीही अडचण तयार होणार. ही दैवी शक्ती आहे. म्हणून प्रत्येक कुटुंबाने महान त्यागी बाबा जोगेंनी आपल्याला दिलेले आहे. त्या तत्व 3 शब्द 5 नियम 8 वडी चर्चा बैठक हवन कार्य याचा प्रत्येक कुटुंबाने आस्वाद म्हणजे आनंद घ्या, आस्वाद घ्या, भक्तिमय वातावरण तयार करावं आणि आपलं जीवनमान सुखी बनवा हीच मी आपल्यास विनंती करतो. चला, आज 15 नोव्हेंबर या निमित्त एका भगवंताचं हवन कार्य आटोपलं. त्यानंतर चर्चासत्रामध्ये मला बोलण्याची संधी मिळाली. मी मंडळाच्या माध्यमातून यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि आपलं बोलणं इथं समाप्त करतो.